एकदा तयार राऊंड डिस्टन्स शॉर्ट बॉल होतात इथे देखील 5 ओव्हरची मॅच असेल. या ठिकाणी पाडलाय चिराग सरांच्या शुभ असते ज्या ठिकाणी निकुंज राऊत विपक्षामध्ये पाहायला मिळतात. कंपायर आहे सोनं कंपायर सोनं आठवते ना ओरमला तुम्ही जिंकणार प्लीज आणि कृपया करून आपण यावर टॉस साठी जास्त बॉल डॉट आले आणि त्यामुळे आपण पाहू शकला त्या शुभम यांना आपण पाहताय थोडेसे नाराज निराश. स्वागत करू. हाय गाईज, वेलकम टू न्यू ब्लॉग. झाला ब्लॉग चालू. ब्लॉग तर झालाय रे, पण आज मी स्टार्टिंग करतो तुझ्यापासून. कारण का तू अगोदर बोलला होता आपल्याला लास्ट ब्लॉगमध्ये का क्वालिफाय ओपन होतील आणि फायनल पण मारतील काय बाबू. आणि क्वालिफाय तर झालो, तर बघूया आता कसं होते. आणि आता आपली पहिलीच मॅच आहे सातपाटी बरोबर. आता आम्ही बसलो असं टाइमपास स्टेशनजवळच मॅच आहे, तसंच आले टाइमपास करत का रे. तर गाईस आता आपला दुसरा डे आहे, आपण क्वालिफाय झालेले. तर आता आपण चालू जात आहेत. वाटतं आपण फायनल मारतील का नाही. हो नक्कीच. लास्ट ब्लॉगला तू बोलला होता का आपण क्वालिफाय होतो आणि फायनल मारतील. तुम्हाला काय बोललेलं पहिले बोललेलो, कारण का आपण जिंकत नाही म्हणून बोलावं लागते सर. पण आता बघूया काय होते, कारण का एक टप्पा पार केला आहे आपण, आता अजून एक टप्पा पार करायचा बाकी आहे. सातपाटी बरोबर जर आपण जिंकले तर मग आपण आपल्याला फायनल मारून कोण नाही थांबवू शकत. पण आपल्याला आगमन पण आहे असं बाबू. आपण पण आहे का आपण पण मार्केट करणार मारू आता बघूया काय. रायडायला कसा मार्केट. चला काय आता ग्राउंडवर गेल्याच्या नंतर तुम्हाला भेटतो. बाय. काही जागा पोचलेले आहेत ग्राउंडवरती. पोचल्या आता सेमीफायनल चालू आहे. नाही फायनल चालू आहे. कोणाची? माझ्या मावशीची फायनल चालू आहे आता. ज्यामध्ये चांगला शॉट पाहायला मिळतोय आता आणि ते दिसून जाऊ आता आपण मामाकडे. दोन चौकार पाहायला मिळाले. पहिला चौकार ठोकला तर रागिनी यांनी, दुसरा चौकार ठोकला तर प्राची यांनी. आता एक धावांची आवश्यकता आहे. टार्गेट आहे. थोडीशी मिस्टेक झाली होती स्कोरिंग मध्ये. एक धावांची आवश्यकता आहे. या ठिकाणी गिरधाव चेंडू असताना पाहायला मिळतो डॉट बॉल. 11चं टार्गेट आणि या ठिकाणी अजून एक धावांची आवश्यकता. अजून किती वेळ मात्र या ठिकाणी घेतला जाईल एक धाव करण्याकरिता. 2 षटक संपले, एक षटक संपला आणि एका षटकामागे 10. आता येणारे 18 चेंडूने जिंकण्याकरिता एका धावांची आवश्यकता. चला दोन्ही संघ उपस्थित झाले असेल आपण टॉस करून घेऊया. सेमी चालू आहे आणि मेनू फायनलला गेले आहे. आला नाही तू 2 कॅच कोणी ज्यावेळेला चांगला शॉट आहे स्लो बॉल मध्ये बिटवीन द गॅप मध्ये फरार चेंडू सीमा रेषा पलीकडे चौकार 4. त्यामुळे विनंती करतो आपण या जाऊ आपण ठेवतो. तिन्ही खेळाडू विनंती करतो. रागीच्या 5 ओव्हरची मॅच असेल. या ठिकाणी आपण पारदर्शक देणार आहोत. रागीने यांना या आपल्याला मात्र चला ठीक आहे. चिराग हरीश सरांच्या शुभस्थ मात्र या ठिकाणी आपण पारदर्शक देणार आहोत. मॅन ऑफ द मॅचचा या ठिकाणी मात्र महिला चषकामध्ये सेमीफायनल क्रमांक 2चा तिकीट मात्र बुक करताना पाहायला मिळाले. आणि या ठिकाणी उंबरडी संघ मात्र विजयाच्या दिशेनं मार्गस्थ झालाय. चिराग सरांच्या शुभ असते या ठिकाणी सामनावीरचा पुरस्कार आपण देताना पाहायला मिळतं. कॉंग्रॅच्युलेशन. यानंतर असोफेच्या सामन्याला होणार 11 साई एकता बिरवाडी आणि त्यांच्या विपक्ष संघ पाहायला मिळतो साई गणेश. आता पीच हे करायला लावलंय, लाईन मारायला लावलंय. काम करून कसं वाटतं? काम करून कसं वाटतं तुला? जाम वाईट वाटते. कमी आहे ना, जाम बेकार आहे. तुम्ही काय बोलतात ते त्या लोकांना तुम्ही हे करून ठेवलंय हैराण. कोणाला हैराण करू? हे हा बोलतो पहिल्यांदा लाईन मारायला लागलाय. बॉल पकडतो त्याला घर मार करतात. हा का संघ सार्थक आणि दिवेश पाटील
रेडी झाले टॉससाठी. एका बाजूला उमरोई चषक, दुसऱ्या बाजूला 2026 कॉल असेल सार्थक घरत यांचा. उमरोई चषक कॉल आहे आणि उमरोई चषक आलाय. इथून आपण पाहतोय सार्थक आपले प्लेअर जात आहेत मध्ये. पूर्ण झाली तर मग तुम्हाला पेनल्टी आहेत, अनेक गोष्टी आहेत त्या तुम्हाला इथून मग त्या फॉलो कराव्या साईड लागतील. दिसतंय हे लोक. यांचं देखील इथे आगमन झालेलं आहे आणि खऱ्या अर्थानं आपण पाहू शकाल, खऱ्या अर्थाने इथून जो संघ जिंकणार तो पुढे जाणार आणि तिथून आणखी मग एक सेमीफायनल प्रत्येकाचं आता स्वप्न जर असतं. जेव्हा आता मॅच चालू होईल तेव्हा तुम्हाला दाखवतो. एक एक मॅच पुढे जावा आणि त्यानंतर मग त्या फायनलच्या मॅचचा पहिला चेंडू. अगदी खेळपट्टीवरती फलंदाजाला घातक अशी गोलंदाजी कोणी केली त्यांचं नाव यतीन राऊत आणि ते दाखल झाले. पहिला बॉल इथे सॉफ्टहँडनं फक्त सिंगल आणि या सिंगलच्या साह्याने श्री गणेशा तुम्ही चौकारामध्ये परावर्तित नाही करू शकत. सिंगल डबलचा खेळ महत्वाचा असतो. यावाला स्लॉट मधला बॉल होता. बॉल 3 बॉलचा खेळ संपला. 6 रन धावफलकावरती आहेत. चौथा बॉल घेऊन पुन्हा एकदा तयार. राऊंड डिस्टन्स शॉर्ट बॉल होतात. इथे देखील चॉईस करायला आलाय निकुंज राऊत. विपक्षामध्ये पाहायला मिळतात. आता निकुंज राऊत बॉल चॉईस करते. निलेश पायकर जाऊ मी काढते. तुला काढतो. आगमन आगमन संघ आपलं कॅप्टन स्टार आगमन संघ कॅप्टन पाठवत होती. बाबू तो बघ कोण अंपायर हा सोनक अंपायर आहे. सोनक या ठिकाणी मात्र दोन संघामध्ये आपण मात्र पॉइंट स्विंग करत आहोत. आता मी आहे, आज तुम्ही जिंकणार. आज मी आहे, तुम्ही जिंकणार. ओके त्या दिवशी मी आला नव्हता तेव्हा तुम्ही हरले, आठवते ना ओरमला. तुम्ही जिंकणार. आता जिंकणार तुम्ही. बोलील का नाही काय? ओके. तर विकास माची आपण या ठिकाणी उपस्थित असतील तर प्लीज आणि कृपया करून आपण यावर टॉससाठी आपला टॉस या ठिकाणी दोन संघ. आता चिल मोड चालू आहे आपला. चिल मोड बसले सगळे चिल मोड करत. बाबू आहे 30 बॉल 30 रन दिले आणि आपली मॅच चालू आहे. आता ओपनिंग प्लेयर गेलेले आहेत सार्थक आणि गिरीश. 30 बॉल 30 आहे. आता बघूया लगातार 2 वाईट टाकल्यानंतर आता तिसरा बॉल नाही, पण हा पहिला गोल आहे. आता बघूया काय होईल. उमरोलीमध्ये पहिले पण टुर्नामेंट झाली. आई राजापूरचे संघ किती धावपत्र रोखण्याचा प्रयत्न केला. बोर्ड लागल्या जात आहेत. पण ज्या वेळेला आपण पाहू शकाल ज्या पद्धतीने कंट्रोल नव्हतं, संयम नव्हता, संयम सुटला होता आणि सार्थकला परतावं लागेल. बॅक टू द डगआउट. फर्स्ट विकेट डाऊन. 31 धावांचं एकंदरीत लक्ष हे समोर ठेवण्यात आलंय. सत्पडे असं एका साईडला आपल्याला पाहायला मिळतोय, तर एका साईडला उर्वी 11 पाटील आणि चेतन पाटील गेलेला आहे बॅटिंगला. भावेश पाटीलच्या अर्धशतकावर पाणी फेरलं गेलं. गावदेवी माता चिंचणीच्या मैदानात डे फॉर्मॅट मध्ये चांगली खेळी केली होती. 55 धावा तब्बल केल्या होत्या, परंतु 1 बॉल 4 रनची गरज असताना प्रणित बॉल डॉट झाला आणि त्यांचा प्रवास तिथे समाप्त झाला. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 3 वर जाऊन पोहोचले गेले. चांगला बॉल होता, चांगला बॉल टप्पा अचूक पद्धतीने पाहायला मिळतो. थोडासा पाऊस त्या बॉलला आता बॅटची हलकीशी ग्रेट बॉलिंग. हलक्याशा हाताने सर बॅटचा वापर केला होता, मात्र फॉलोथ्रू मध्ये जिंकला स्टॉप केलं. सुपर बॉलिंग करत असताना काय बोला तू? अगदी चांगलं क्रिकेट पाहायला मिळतं. उमरोई चषक, महिला चषक आणि उद्याच्या दिवसात या गावात अप्रतिम संघ आणि खेळाडू पाहायला मिळतील 3 फॉर्मॅट मध्ये. आणि ड्रोन कॅमेऱ्याच्या द्वारे आपण पाहू शकाल हे आणि त्यांच्या इंटर टीमने केलंय काम. गुड जॉब. अप्रतिम चांगला फटका. फिल्डिंग दबावर सुद्धा आहे. या बॉलला अप्रतिम विकेट घेण्याचा प्रयत्न केला गेला. डिक्लेरेशन झोनच्या दिशेसाठी कॅलिबर खेळाडू. पुन्हा एकदा अप्रतिम ग्रेट बॉलिंग. ग्रेट अप्रतिम चांगला बॉल घेऊन काढण्याचा प्रयत्न केला. पुन्हा टीमचं
बॉलचा एकंदरीत खेळ संपन्न झालाय. ए तर उर्वी 11 साई एकता बिरवाडी या दोन टीमच्या दरम्यान सामना सुरू आहे आणि LED स्क्रीनवर आपण पाहू शकता ते संपूर्ण दृश्य. 5 बॉलचा एकंदरीत खेळ संपन्न झालाय. रन झाले 4. अप्रतिम चांगला बॉल खेळून काढण्याचा प्रयत्न केला. दबाव आणि दबाव फक्त टाकलाय आदित्य आणि हर्षदने. म्हटलं तर तुमच्याकडे त्या गोष्टी खूप महत्त्वाच्या असतात. टॅलेंट, तुमचं संयम, पेशन्स अँड हार्डवर्क जाऊन पोचले गेले. क्रितेश गिरा सज्ज होतोय हर्षद समोर. अप्रतिम चांगला फटका यावेळेला पाहायला मिळतोय परंतु सरळ बॉल निघून जाईल असताना सुद्धा डॉट बॉल. पुन्हा एकदा त्याच पद्धतीने वॉट ऑफ फिल्डिंग. मात्र इथे शेवटच्या मोमेंटला चिराग तेरे यांची मान डोलावले. द फिंगर इज गॉन ऑन बंपर. नाव चिराग तेरे बॅक टू द बॅटर. स्ट्रगल करतायत आतापर्यंत. यावेळेला बॅटची एज अँड टेकन. महत्वपूर्ण विकेट सैली. आता मात्र 2 फलंदाजावर या वेळेला दारोमदार आहे हिमांशू आणि ऋषी. 4च रन फक्त फलकावर. 27 ची आवश्यकता. चांगला बॉल होता. पायावर बॉल जाऊन आदळला. काय हर्षदने गोलंदाजी केले. हिमांशू चांगला बॉल टप्पा अचूक पद्धतीने पाहायला मिळतोय. चांगला बॉल पुन्हा एकदा. मात्र विकेट मेडन ओव्हर. जर एकदा जोरदार टाळ्या यायला हव्यात. अप्रतिम गोलंदाजीचं पृथ्थकरण. सातपाडी टीम सध्या यावेळेला फॉर्मामध्ये पाहायला मिळते. फक्त आणि फक्त 4 रन झाले. 4 गडी आणि स्वतः आयोजक आहेत या स्पर्धेच्या माध्यमातून. चांगला फटका आहे ऑन साईडला. खूप चांगली फिल्डिंग. काय फिल्डिंगचा दर्जा. या बॉलला आपण पाहिलं तर लिफ्ट केलं गेलं होतं. संघाची धावसंख्या. यावेळेला चांगला फटका तर आहे. फिल्डर चांगली फिल्डिंग करत असताना ग्रेट फिल्डिंग. फिल्डिंगचा स्टँडर्ड पहा. अप्रतिम पाहायला मिळतोय. भरपूर धावा सेव्ह केलेत. एग्रेसिव्ह मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न. रिस्क घेतली होती परंतु इथे कॉन्फिडेंटली फिल्डर होते त्या ठिकाणी. चांगला झेल टिपला गेला आणि गोलंदाज सज्ज होईल. अप्रतिम ऑफ साईडला चांगला फटका. शेवटच्या क्षणापर्यंत आम्ही बाउंड्री या ठिकाणी देणार नाहीयेत. काय फिल्डिंगचा स्टँडर्ड. बिरवाडी टीमचे बॅटरने खूप प्रयत्न केले. चेतन पाटीलने प्रयत्न केले. त्यानंतर क्रितेश घिरतने प्रयत्न केले. बाद झाला लवकरात लवकर रनआउटच्या स्वरूपात. यावेळेला स्क्वेअर ऑफ द विकेट करण्याचा चौदा रन झालेत. चांगला फटका परंतु सरळ बॉलरच्या हातामध्ये. डॉट बॉलची सांगता होत असताना शेवटचे 3 बॉल शेष राहिलेत. 17 रनची आवश्यकता असताना भावेश पाटील पुढे सरसावेल. कोणती धाव येत नाहीये. चांगला बॉल जरूर हाताळला गेला आणि तेवढीच चांगली फिल्डिंग. हळूहळू विजयाचा सुगंध दरवळत असताना पाहायला मिळतोय. एका साईडला संघ साई गणेश सातपाडी. अप्रतिम चांगला बॉल. शेवटच्या मोमेंटला बॉल सोडून दिला आणि अशा प्रकारे विजयावर शिक्कामोर्तब करत असताना संघ पाहायला मिळतोय. अप्रतिम साई गणेश सातपाटी ए टीम. कॉंग्रॅच्युलेशन अँड हार्ड लक. उर्वी 11 साई एकता बिरवाडी टीम. आपण चांगला खेळ केलात परंतु चुका झाल्या बॅटिंगमध्ये. जास्तीत जास्त बॉल डॉट आले आणि त्यामुळे आपण पाहू शकलात इथे विजयावर शिक्कामोर्तब करत असताना साई गणेश सातपाटी ए सध्या शुभम यांना आपण पाहताय थोडेसे नाराज निराश हताश त्या ठिकाणी पाहायला मिळत आहेत आणि काय त्यांचा तो स्लो मोशनचा फ्लो पाहायला मिळतो. अप्रतिम चांगल्या कॅमेऱ्यात बंदिस्त केले गेले.